सुस्वागतम. मी ज्योती देशपांडे, हार्मनी इन सिम्फनी या ग्रुपतर्फे आपणा सर्वांचं, उपस्थित अशा संगीत रसिकांचं, गानरसिकांचं मनापासून स्वागत करते. खरं तर हार्मनी इन सिम्फनी म्हटलं की तर मला असं वाटतं की ग्रुपचं नावच किती सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, नाही का? कारण संगीत हा मुळातच मनाला आनंद, अनुभूती असं देणारं, मनामध्ये शांतता निर्माण करणारं, प्रसंगी एकमेकांमध्ये एकी सुसंवाद निर्माण करण्यास मदत करणारं असं हे संगीत आहे. आणि त्यामुळेच आज आमचे इथे जे काही गायक कलाकार आहेत ते सुद्धा स्वर आणि सुरांच्या योग्य अशा संगतीतून योग्य सांगड घालत आपल्यासमोर आपली गाणी सादर करतील आणि त्यातून आपली आजची संध्याकाळ ही सुरेख, सुरम्य तर जाईलच, पण त्याबरोबर सुरेल आणि संस्मरणीय होईल याच्यामध्ये मला अजिबात शंका नाही. तुम्ही जाताना ती छान गाणी गुणगुणत आणि छान आठवणी घेऊनच घरी जाल. खरं तर आजचे जे आमचे गायक कलाकार आहेत यातलं कोणाचंही गाणं हा काही व्यवसाय नाही आहे. त्यांची प्रत्येकाची प्रोफेशनल बॅकग्राऊंड, व्यवसाय हा वेगवेगळा आहे, पण सगळ्यांना समान एकत्र आणणारा धागा म्हणजे गाण्याबद्दल असलेली त्यांची पॅशन, गाण्यासाठी असलेला ध्यास. आणि त्याचबरोबर ही सर्व मंडळी ज्या गुरूंकडे शिकतात ते त्यांचे गुरुही एकच आहेत आणि त्या एकाच गुरूंकडे शिकत असल्यामुळेच त्यांचा हा ग्रुप तिथे तयार झाला. हाही एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा धागा आहे. आणि त्याच्याचबरोबर मला अजून एक गोष्ट इथे खास आपल्याला सांगावीशी वाटते, ती अशी की त्यांच्या शब्दात ते जसं म्हणतात तसं की त्यांचे एकच गुरु आहेत, तर ते म्हणतात हां सब एक ही गुरु के चेले है. तर त्यांचे गुरुसुद्धा आज इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तेव्हा मी श्रीयुत विजय केळकर यांचं सर्वांतर्फे आणि विशेषतः त्यांच्या शिष्यवृंदातर्फे मनापासून स्वागत करते आणि त्याचबरोबर सरांना त्यांच्या शिष्यवृंदातर्फे आणि सर्वांतर्फे मनपूर्वक अभिवादन. आता नमनाला घडाभर तेल न घालता खरं तर आपण कार्यक्रमाची सुरुवात लगेचच करूया. कुठलाही धार्मिक, सांस्कृतिक कुठलाही कार्यक्रम असू दे, खरं म्हणजे आपण बाप्पांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय काही पुढे जात नाही, कारण तो विघ्नहर्ता आहे. आणि इतकंच कशाला, आपल्या मराठी भाषेत मुळी म्हणच आहे की एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे ह्याच्यासाठी आपण म्हणतो श्री गणेशा करूयात. तेव्हा अर्थातच श्री गणेशा, श्री गणेश वंदनानी ऐकूयात प्रार्थना श्रुतीकडून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये हिंदी सिनेसंगीताची व्याप्ती, त्याचा आवाका हा किती मोठा आहे आणि त्याची लोकप्रियता किती मोठी आहे हे काही मी नव्याने सांगायला पाहिजे असं अजिबात नाही. आणि हिंदी सिनेसंगीत म्हटलं की त्यामध्ये वेगवेगळी गाणी आली, पण त्यात प्रामुख्याने येतात ती म्हणजे प्रेमगीतं, रोमॅन्टिक गीतं. आणि खरं सांगायचं तर मानव या पृथ्वीवर आल्यापासून किंवा मानवाची उत्पत्ती झाल्यापासून, निर्मिती झाल्यापासून म्हणूया आपण की प्रेम ही भावना, स्त्री पुरुष यांच्यातलं आकर्षण, प्रियकर प्रेयसी, पती पत्नी यांच्यातलं आणि विविध प्रकारच्या प्रेमाचे जे पैलू आहेत
ते उलगडून दाखवणारी अनेक गाणी हिंदी चित्रपटामध्ये आपल्याला आढळतात. पण आज प्रामुख्याने आम्ही महत्त्वाचे जे 3 हिरो निवडलेत ते प्रत्येक आपापल्या काळामध्ये सिने रसिकांच्या हृदयावर ज्यांनी राज्य केलं असे 3 वेगळ्या काळातले रोमॅन्टिक हिरो निवडलेत. अर्थातच चॉकलेट हिरो देवानंद, आपण पडद्यावर बघताच आहात. चॉकलेट हिरो देवानंद, हिंदी सिनेमातला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आणि आपल्या स्वतःच्या काळामध्ये हार्टथ्रॉब ऑफ तरुणींचा त्या काळातला दिलकी धडकन असलेला चार्मिंग हँडसम असा ऋषी कपूर. या तिघांची निवडक रोमॅन्टिक गाणी आपल्यासमोर आमचे वेगवेगळे कलाकार सादर करतील. आणि